त्याच्या निषेधार्थ जे आहे ते राष्ट्रवादी नांदेडमध्ये चांगलीच आक्रमक झालेली आहे। आपल्यासोबत स्वतः आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहे। साहेब, मोठ्या प्रमाणात तुम्ही आज काँग्रेसचा निषेध केलेला आहे, हर्षवर्धन सपकाळ यांचा राजीनामा देखील मागत आहात। या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राचे लोकनेते अजितदादा पवार जाण्याच्या नंतर जे पूर्ण राज्याला दुःख झालं ते दुःख सावरता सावरता आज जवळपास आमचे 6 महिने होते। आदरणीय सुनेत्रा वहिनीने सगळ्या दुःखाचा डोंगर झेलत राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी, पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारण्याचं धाडस केलं। म्हणून एक महिला म्हणून, एक भगिनी म्हणून पूर्ण देशभर आणि राज्यभर आदरणीय सुनेत्रा वहिनीचा गौरव केला जात आहे। पण हे काँग्रेसवाल्याला देखवत नाही। काँग्रेसची नेस्तनाबूत झालेली आहे आणि अशा नेस्तनाबूत झालेल्या पक्षाच्या प्रमुखांनी आदरणीय वहिनीच्या संदर्भात असं वक्तव्य करावं ही अतिशय जाहीर निषेधार्ह बाब आहे। सुनेत्रा वहिनी या दुर्गा आहेत। सुनेत्रा वहिनी लढाऊ राणी आहे। सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वात आज महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळेजण काम करतोय आणि एका लढाऊ नेत्याला अशा पद्धतीचं उपमा देणं हे त्यांना कुठंतरी न देखवण्याचा प्रकार आहे। म्हणून या प्रकरणाचा जाहीरपणानं आम्ही निषेध करतोय। हर्षवर्धन सपकाळनं मात्र त्या ट्विटवर समर्थन दर्शवलेलं आहे काल पत्रकार परिषद घेऊन। म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। एकेकाळी स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्याही संदर्भामध्ये विरोधी पक्षांनी हीच भूमिका मांडलेली होती। याची आठवण कदाचित हर्षवर्धन सपकाळाला नसावी आणि त्यानंतर विरोधी पक्षाला सांगावं लागलं की इंदिराजी गांधी हा दुर्गा आहे। तीच वेळ यांच्यावर येणार आहे। त्यांना ह्याच्या तोंडाने सांगावं लागणार आहे की सुनेत्रा पवार या दुर्गा आहे। म्हणून माझी आज या माध्यमातून त्यांना सांगणं आहे की त्यांनी जाहीरपणानं आदरणीय सुनेत्रा वहिनीची आणि महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा त्यांना नांदेड जिल्ह्यात आम्ही तर येऊ देणार नाही, परंतु अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसवाला कुठेही दिसणार नाही याची खबरदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी घेतले। सुनेत्रा पवार यांनी काल सांगितलेलं आहे, वेळ आल्यावर मी नक्की उत्तर देईल। वेळ आल्यावर सुनेत्रा वहिनी उत्तर देतील याच्यात शंका करण्याची गरज नाही आहे। क्रमाक्रमाने त्या उत्तर देतच आल्यात। राज्यामध्ये एवढा दुःखाचा डोंगर असताना आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी राज्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारली। लाखो कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी काय संदेश दिला हा सगळ्या देशाने बघितलेला आहे। त्याच्यामुळे त्यांना गुंगी गुडिया म्हणणं म्हणजे अतिशय निषेधाची बाब आहे। म्हणून मी काँग्रेस पक्षाच्या या प्रमुख लोकांचा जाहीर निषेध करतो। हे होते लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर ज्यांनी आताच आपल्यासोबत संवाद साधलेला आहे। हर्षवर्धन सपकाळ यांना आम्ही आता नांदेडमध्ये फिरू देणार नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। अभिषेक एकबोटे, ABP माझा, नांदेड।